आज आपण दूध पांढरं सोनं या यूट्यूब चॅनलमध्ये मी दयानंद सोनवणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सदर वेबिनारचे आयोजक आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधव यांच्यासाठी आज आपण शेळीपालनामध्ये घरांचे महत्त्व हा विषय घेऊन आलेलो आहोत. तर मी स्वागत करतो या सर्व उद्योजक मित्रांचे आणि मैत्रिणींचे. भारत हा कृषीप्रधान देश असून आज भारतामध्ये शेती करीत असतानाच शेतीशी निगडीत असे अनेक उद्योगधंदे शेतकरी करताना दिसत आहेत. सध्या भारतातील शेतीची परिस्थिती तसेच नोकरीची परिस्थिती पाहता भारतवासियांनी शेतीशी रिलेटेड बिझनेस यामध्ये शेळीपालन हा व्यवसाय करणे फार गरजेचे आहे. कारण या व्यवसायामध्ये कमी वेळामध्ये चांगला फायदा मिळून येतो. जर आपल्याकडे एक शेळी असेल तर एका शेळीपासून वर्षामध्ये 2 वेतं दिली, प्रत्येक वेतामध्ये 2-2 पिल्लं दिली तर 4 पिल्ले आपल्याला मिळतात. या पिल्लांचे संगोपन आपण 4 ते 6-7 महिने केले तर हे पिल्लांची विक्री स्थानिक बाजारपेठेमध्ये होऊ शकते आणि आपल्याला याच्यातून रोजगाराची संधी मिळू शकते. शेळीपालन हा व्यवसाय आपण पुढील प्रकारे करू शकतोय. मांस उत्पादन, दूध उत्पादन, खत उत्पादन, चारा, वैरण यासाठी देखील हा व्यवसाय करता येतो. तसेच करडांचे संगोपन देखील करता येते. बऱ्याच वेळा अनेक शेतकरी मित्र फक्त बोकड लहान वयाची विकत घेऊन 1 वर्ष 1.5 वर्ष वयापर्यंत त्यांना मोठे करून चांगला नफा कमविताना दिसत आहेत. एका शेळीपासून 2 वेतं मिळतील आणि 2 वेतामध्ये 4 पिल्ले मिळणार आहेत. 4 पिल्लापैकी 2 बोकड असतील. त्यांची विक्री जर केली आपण स्थानिक बाजारपेठेत तर आपल्याला 8-8 16,000 रुपये मिळून जातील एका वर्षामध्ये. जर हेच गणित आपण 10 शेळ्यांसाठी लागू केले तर आपल्याला 1,60,000 रुपये एका वर्षाला मिळून जातील. असा फायदा होऊन जातोय. तसेच आपण जर आपल्याकडे शेळ्यांची संख्या जर 50 केली तर या 50 शेळ्यापासून 100 बोकड मिळणार आहेत आणि 100 बोकडांची विक्री जर आपण 8,000 रुपये प्रमाणे केली तर आपल्याला 8 लाख रुपये वर्षाला मिळणार आहे. याचाच अर्थ महिन्याला आपल्याला 50 ते 55,000 रुपये नक्की मिळू शकतील. हाच एक मंथली पगार आपल्याला नक्की चालू होईल. यासाठी काही खास गुंतवणूकची पण आवश्यकता लागत नाही. शेळ्या अगदी साध्या नियोजनामध्ये राहू शकतात आणि घराच्या भोवताली देखील त्यांचे संगोपन करता येते. परसामधील काही झाडांची लागवड करून देखील त्यांचं संगोपन करता येते. अशा प्रकारे आपण हा शेळीपालन व्यवसाय पाहणार आहोत. पूर्णवाढ झालेल्या एका शेळीला एका दिवसाला 6 किलो चारा देणे गरजेचे आहे. यामध्ये 4 किलो ओला चारा असावा, तसेच 2 किलो वाळलेला चारा असावा, तसेच दिवसाला 300 ग्रॅम खुराक असावा, तसेच 20 ग्रॅम खनिज मिश्रणाची पावडर आणि 6 लिटर पाणी हे देणे गरजेचे आहे. तसेच गाभण अवस्थेमध्ये असताना गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या पिल्लासाठी ॲडिशनल खुराक आणि वैरण देण्याची गरज आहे. कारण उद्या आपल्याला ह्या पिल्लांची विक्री करूनच आपल्याला 2 पैसे नफा कमवायचा आहे. त्यामुळे गाभण अवस्थेमध्ये असणाऱ्या शेळ्यांना खास सुविधा करावी, खास घरांची आवश्यकता असते. तसेच त्यांना वेगळे बांधण्याची सोय करावी आणि जास्त पिल्लं देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी, हे पण जास्त महत्त्वाचे आहे. जन्मास येणारी पिल्लं ही गुबगुबीत आणि गुटगुटीत आणि वजनदार असावी. या पिल्लांना त्यांच्या वजनाच्या 10% प्रमाणात चीक आणि दूध हे देणे गरजेचे आहे. तसेच 3 महिन्यापर्यंत त्यांना दूध पाजणं देखील गरजेचं आहे. काही दिवस झाल्याच्या नंतर हे पिल्लं चारा खायला सुरू करतात. त्यानंतर त्यांचे दूध हळूहळू बंद करणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस शेळीला पिल्लं कमी झाली आणि दूध उत्पादन जर जास्त असेल तर योग्य प्रमाणातच दूध पाजणे गरजेचे आहे. तसेच शेळीला वेगळे बांधण्याची देखील गरज आहे. कारण
शेळीच्या कळपामध्ये असणारे बोकड त्या शेळीला धक्का मारून तिचे अबॉर्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे गाभण शेळीसाठी वेगळ्याने स्वतंत्र व्यवस्था करणे हे फार महत्त्वाचे आहे. अशा या स्वतंत्र आणि अगदी अत्यल्प भांडवलामध्ये करण्यात येणाऱ्या व्यवसायाच्या वेबिनारमध्ये मी सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो की ज्यांचा उद्योजक बनण्यावर विश्वास आहे. शेळीला शेतकऱ्यांची गाय असे म्हणतात, तसेच शेतकऱ्यांचं ATM देखील म्हटलं जाते. शेळ्यांची विक्री आणि खरेदी स्थानिक बाजारपेठेत झाल्याने लगेच त्या कुटुंबाला पैशाची आवश्यकता असेल तर लगेच तयार होतात. त्यामुळे एक पिल्लू विकलं तर त्यांच्या फॅमिलीची पैशाची गरज ही पूर्ण होते. म्हणूनच शेळीला ATMसुद्धा म्हटलेलं आहे. तसेच शेळीला उद्योग या परिभाषेत बसून चांगला मोठा व्यवसाय अनेक उद्योजक करताना दिसत आहे. याच्या आपण यशोगाथा पण पाहू शकतोय आणि चांगले नफा देखील कमवू शकतोय. शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन या विषयांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, प्रमाणपत्र, बँकेच्या योजना, शासकीय योजना, अनुदानाच्या योजना व इतर माहितीसाठी आपण दूध पांढरं सोनं या चॅनलवरील इतर व्हिडिओ पाहून एक उद्योजक बनू शकताय. आत्तापर्यंत शेळीपालन हा व्यवसाय गावातील एखादी व्यक्ती 5-50 शेळ्या घेऊन सकाळी 10च्या दरम्यान गावाच्या बाहेरील मोकळ्या जागेमध्ये किंवा चराव रानामध्ये घेऊन जात होते. त्या ठिकाणीच उपलब्ध असणारे पाणी पाजत होते. ऊन पडलं असल्यास त्या ठिकाणी झाडाच्या सावलीखाली दुपारी बसवत होते. तसेच संध्याकाळी 5च्या दरम्यान घरी येत होते आणि दररोज या व्यक्तीचा हाच दिनक्रम चालू होता. यामुळे काय होत होते की शेळी एका ठिकाणाहून खाऊन दुसऱ्या ठिकाणी जाण्यामध्ये, प्रवास करण्यामध्ये तिची एनर्जी खर्च होत होती. तर या प्रकारे हा बिझनेस आजपर्यंत गावातील अनेक व्यक्ती करताना आपण पाहिलेले आहेत. परंतु त्यांच्या परिस्थितीमध्ये आर्थिक उन्नती काही झालेली दिसून येत नाही. तर शेळीपालन हा व्यवसाय अशा प्रकारे आजपर्यंत होताना दिसतोय आपणास. या पद्धतीलाच पारंपरिक पद्धत असे म्हटले जाते. या पद्धतीमध्ये शेळी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चरत किंवा खात पुढे जाते. त्यामुळे तिच्या वजनामध्ये खास वाढ होताना दिसून आली नाही. तसेच तिच्या लेंड्यांचा खताचा कोणताही हिशोब लागला नाही. त्यामुळे या व्यवसायातून खास फायदा होताना दिसून आलेला नाही. म्हणून यामध्ये सध्या काही बदल करण्याची आवश्यकता आणि गरज नक्की आहे. शेळीपालनाच्या मुख्य 2 पद्धती आहेत. याच्यामध्ये क्रमांक 1 आहे पारंपरिक पद्धत आणि क्रमांक 2 आहे बंदिस्त शेळीपालन. आता या बंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये आणखी 2 उपपद्धती आहेत. त्या अर्धबंदिस्त पद्धत आणि पूर्ण बंदिस्त पद्धत. तर यामध्ये पूर्ण बंदिस्त पद्धतीमध्ये शेळीला एका ठराविक आकाराच्या कप्प्यामध्ये पूर्णपणे बंद केलेले असते आणि त्यामध्येच त्याचे खाद्य आणि पाण्याची सोय केलेली असते. तर वरील चित्र आपल्याला असे दिसून येते की हे मोकाट पद्धतीचं एक उदाहरण आहे. सदरील फोटोतील व्यक्ती सकाळी शेळ्या सोडून माळरानावर किंवा ज्या ठिकाणी गवत उपलब्ध आहे अशा ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहेत. त्यामुळे ह्या शेळ्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहिल्या दिवसभर इकडून तिकडे. त्यामुळे लेंड्या देखील काही भेटल्या नाहीत. तर खालील फोटो आपणास असं सांगतोय की शेळ्यांचा मोठा कळप आहे, परंतु शेळ्यांचं वजन खास दिसत नाही आहे. या शेळ्या दिवसभर इकडून तिकडे फिरतायत, जात आहेत. एखाद्याच्या वेगळ्या पिकामध्ये देखील शिरू शकतात आणि त्या पिकाचं नुकसान देखील करू शकतात. म्हणून बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळीपालनाची पद्धत उपयोगात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी थोडीशी इन्व्हेस्टमेंट लागते, परंतु ही गुंतवणूक आपण
या शेळ्यांच्या करडांच्या विक्रीतूनच तयार करून घरांची निर्मिती करावयाची आहे. अशा पद्धतीने हा व्यवसाय आपण पुढे नेऊ शकतोय. वरील फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती असं दाखवते की दिवसभर शेळ्या चारते, उन्हात बसवते. आणि पुन्हा घरी आणून एका ठराविक ठिकाणी शेळ्या बसविल्या जातात. दररोज शेळ्यांना बसण्यासाठी ती एकच जागा असल्यामुळे त्या ठिकाणच्या जमिनीला पुन्हा पुन्हा लघवी पडल्याने एक दुर्गंधी येऊ शकते आणि शेळ्यांचं आरोग्य धोक्यात सुद्धा येऊ शकते. या ठिकाणी माशा, गोचिड, गोमाशी हे देखील होऊ शकते आणि शेळ्यांना गोचिडापासून आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. म्हणून खालील पृष्ठभाग हा गुळगुळीत करणे किंवा त्याला कॉन्क्रीट वगैरे करणे, फरशी टाकणे हे गरजेचे आहे. त्यानंतर वरील फोटोमध्ये शेळ्या मैदानामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे पौष्टिक चारा त्यांना किती मिळाला आहे, स्वच्छची पाण्याची व्यवस्था झालेली आहे का, त्याचबरोबर काही आजारी जनावर आहेत त्यांच्यावरती योग्य नियंत्रण ठेवता आलेलं नाही. आणखी शेळ्या इकडून तिकडे फिरत असल्यामुळे रोगाची लागण झालेली दिसते. रोगग्रस्त शेळ्या मैदानातून फिरल्यामुळे त्यांची विष्ठा, लेंड्या लघवी पडलेल्या असल्यामुळे त्याच्या संपर्कात इतर जनावरे शेळ्या आल्यामुळे त्यांना देखील रोगाची लागण झालेली दिसते. विल्यानंतर शेळ्यांची काय काळजी घ्यावी याचे सुद्धा नियोजन करता येत नाही. त्यामुळे पिल्ले दूध किती पितात ते देखील समजत नाही आहे. सर्वात जास्त पिल्लांची मरतूक ही या पद्धतीमध्ये संभाव्य आहे. तसेच आपण काय कमवले आणि काय गमावले याचा देखील काही हिशोब लागत नाही आहे. कोणता चारा मिळाला, किती खाल्ला याचं गणित बिलकुल लागत नाही. त्याचबरोबर वरील फोटोग्राफ्स हा खूप सुंदर इन्व्हेस्टमेंट केलेला दिसून येतोय आणि याच्यामध्ये प्रॉपर सर्वांसाठी कप्पे केलेले आहेत. समोरून वैरण घेऊन जाण्यासाठी जागा आहे. त्यानंतर गव्हाण दिसून येते. आतमध्ये शेळ्या दिसत आहेत. त्यामुळे या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या चाऱ्याला लेंड्या किंवा लघवीचा स्पर्श होताना दिसत नाही आहे. हे जरी खर्चिक असेल तरी देखील या पद्धतीमध्ये शुद्ध पिल्लांची किंवा करडांची निर्मिती करणे हे शक्य झालेले असल्यामुळे ह्या पद्धतीचा देखील अनेक उत्पादक उल्लेख किंवा वापर करीत आहेत. तसेच या पद्धतीमध्ये मजले देखील आपल्याला करता येते. त्यामुळे कमी जागेमध्ये जास्त शेळ्यांचे संगोपन करता येते. शहरी भागामध्ये जागा कमी असते त्या ठिकाणी ही पद्धत अवलंबता येते. तसेच जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये देखील या पद्धतीशिवाय शेळीपालन करता येत नाही. त्यामुळे ही पद्धत उपयोगात आणावी हे देखील जास्त महत्त्वाचे आहे. मध्ये मध्ये प्रकाशासाठी ॲस्बेस्टॉस नावाचे पत्रे लावलेले आहेत. त्यामुळे लाईट बिलावरील खर्च कमी करण्यासाठी ॲस्बेस्टॉस पत्र्याच्या माध्यमातून आतमध्ये प्रकाश किंवा उजेड येण्यासाठी मदत होते आणि शेळ्यांना उष्णता देखील मिळून जाते. त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य या पद्धतीमध्ये चांगले होताना दिसत आहे.
ही पद्धत जरी खर्चिक असली तरी बरेच शेतकरी याचा अवलंब करीत आहेत. त्यानंतर वरील फोटोग्राफ्स आपल्याला असा दिसून येतोय की अगदी कमी खर्चामध्ये हा एक गोठ्याची बांधणी केलेली आहे. या ठिकाणी पूर्णपणे लाकडाचे मटेरियल सर्व वापरलेले आहे. मध्यभागाला जी घड्याळासारखी एक वस्तू दिसते गोल, ते वजन काटा असून त्याचबरोबर एक लाल रंगाची वीट देखील या ठिकाणी लटकवलेली किंवा अडकवलेली दिसून येते. पूर्णपणे लाकडापासून बनवलेला हा गोठा आहे आणि हा गोठाच्या खाली जाऊन लेंड्यांची स्वच्छता किंवा एकत्र करून बागायतीसाठी विक्री करता येते. त्यामुळं या पृष्ठभागाची उंची ही 5 फुटापर्यंत आपण ठेवू शकतोय. तसेच निळा पेपर जो दिसतोय तो पावसापासून किंवा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी निळ्या रंगाची ताडपत्री या ठिकाणी वापरलेली दिसते. या गोठ्यामध्ये सर्व वयातील शेळ्यांसाठी वेगवेगळे कप्पे केलेले आहेत. लहान पिल्लांसाठी वेगळा कप्पा आहे, गाभण शेळीसाठी वेगळा कप्पा आहे, इतर शेळ्यांसाठी वेगळा कप्पा आहे, नरासाठी वेगळा कप्पा आहे. असे वयानुरूप सर्व कप्पे या ठिकाणी पद्धतीचा एक गोठा या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये उस्मानाबादच्या शेळ्या आहेत आणि त्या मध्यभागी त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. तर हा व्यवसाय एक अतिशय बिझनेस म्हणून या व्यवसायाकडे बघणं गरजेचं आहे. तसेच एक उद्योग म्हणून याच्याकडे बघणे गरजेचे आहे. उत्तम पैदाशीसाठी जातींचे संकरीकरण करता चिकित्सक विचार करता चौकस बुद्धीचा उपयोग करता येतोय. स्थानबद्ध पद्धतीमध्ये शेळ्यांचं संगोपन चांगलं होताना दिसतंय. रोगांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करत आहे. स्वच्छ पौष्टिक चारा आणि स्वच्छ पाणी मिळत आहे. तसेच योग्य पद्धतीचे किंवा जातिवंत पिल्ले करडे तयार करण्यासाठी या पद्धतींचा उपयोग चांगल्या होताना दिसत आहे. तसेच सर्व पद्धतीच्या घरांची माहिती झाल्यामुळे प्रत्येकाला जसे तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या ठिकाणचे वातावरण, हवामान, तसेच संख्या व भांडवल याचा विचार करून घरांची निर्मिती करावी हे जास्त महत्त्वाचे आहे. तसेच शासनाच्या शेळ्यांच्यासाठी नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या अंडर खूप सुंदर योजना सुरू आहेत. वरील फोटोग्राफ्समध्ये तुम्ही शेळ्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम देखील आयोजित करू शकतायत. सर्व प्रकारच्या घरांचे सॅम्पल तयार केलेले जाऊ शकतात. आणि बघा वरील फोटोमध्ये उस्मानाबादची शेळी दिसते, तर या शेळीने 6 पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे अशा जास्त पिल्लं देणाऱ्या शेळ्या आपण बाजारातून निवडू शकतो. तर ज्या शेळीने जास्त पिल्लं दिलेली आहेत त्या पिल्लापैकीच आपल्यासाठी पिल्लेही निवडायचे आहेत. पिल्ले निवडल्यामुळे कमी दरामध्ये तुम्हाला जास्त संख्या मिळून जाईल, परंतु यांना मोठे करण्यासाठी एखाद्या वर्षाचा कालावधी लागेल. परंतु कमी पैशामध्ये जास्त संख्या तुमच्याकडे उपलब्ध होईल. त्यामुळे लहान वयाची करडे जी दूध सुटलेलं आहे 3 महिन्यापर्यंत दूध पाजून झाल्याच्या नंतर तुम्ही करडांची निवडही करू शकता. त्यानंतर पुढील जे घर बघावयास मिळतं तर पक्क्या घरांची निर्मिती देखील तुम्ही करू शकता. तर मूलभूत कळप हा 20 प्रमाणे असू शकतो. त्याला 6 कप्पे करणे हे गरजे आहे. गर्भार शेळ्यांसाठी वेगळा कप्पा असावा. विण्यासाठी जे वेगळे कप्पे असावेत. तसेच नरासाठी देखील वेगळा कप्पा असणं गरजेचे आहे. पक्की झाडे, पक्की घरे हवामानात बराच काळ टिकतील. छप्पर टिनचे पत्र्यांचे तळ सिमेंटचा 4 इंच जाडीचा खरबरीत उतारासहित असावा. त्याला नाली देखील असावी हे जास्त महत्त्वाचे आहे. तसेच वरील प्रकारचे घराचा देखील उपयोग आपण करू शकतो किंवा शेळ्यांसाठी या टाईपचा देखील निवारा बनवू शकतो.
त्यानंतर वरील फोटोग्राफ्समध्ये जी आकृती दिसते ती खूप शास्त्रीय पद्धतीने बांधकाम केलेले आहे. यावरती चांगला खर्च केलेला आहे, परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने पिल्लांचे संगोपन करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. या पद्धतीमध्ये शुद्ध पद्धतीची ब्रीड्स तयार करता येतात, जातिवंत करणांची निर्मिती करता येते. यासाठी ही पद्धत अवलंबिली आहे. मध्ये मध्ये एस्बेस्टॉसचे पत्रे लावलेले असल्यामुळे सूर्यप्रकाश किंवा प्रकाश आतमध्ये येण्यासाठी मदत केलेली आहे. मध्यभागातून जाण्या येण्यासाठीचा रस्ता ठेवलेला आहे, म्हणजेच दोन्ही बाजूला लक्ष देता येते. एखादी शेळी कमी खाते का, बसली का, हालचाली मंद झालेत का, अशा पद्धतीने लक्ष दिल्याने टोटल कळपातील शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहून आपले उत्पादन वाढण्यास मदत होते. वयानुसार वेगवेगळे कप्पे केलेले दिसत आहेत. तसेच बोकडासाठी वेगळा कप्पा आहे, चारा, रेकॉर्ड यासाठी वेगवेगळे कप्पे, कार्यालयासाठी वेगळा कप्पा केलेला दिसून येतो. त्यानंतर वरील चित्रामध्ये दिसणारा गोठा हा अतिशय साध्या पद्धतीने तयार केलेला आहे. जे मटेरियल उपलब्ध होते त्याचा उपयोग करून जाळी मारून स्वस्तामध्ये एक निवारा तयार केलेला आहे. ऊन किंवा पाऊस आतमध्ये येऊ नये म्हणून जाळीला पोत्याची सवाळी बांधून निवारा केलेला दिसतोय. तसेच त्यानंतर वरील चित्रामध्ये दिसणारा गोठा हा अतिशय कमी खर्चामध्ये या उत्पादकाने तयार केलेला आहे. बोअरमधील क्रेशिंग पाईपच मध्यभागातून कापून त्याची गव्हाण बनवलेली आहे आणि शेळ्यांना खाद्य खाण्यासाठी केलेली आहे. खाली मातीच आहे किंवा वाळू टाकून बसण्यासाठी सोय केलेली आहे, परंतु या ठिकाणी गोचडांची लागण जास्त होताना दिसते, त्यामुळे खाली कॉन्क्रीट करणे गरजेचे आहे. परंतु प्रत्येक उत्पादक हा भांडवलाच्या हिशोबाने गुंतवणूक करीत आहे. त्यानंतर वरील फोटोग्राफ्समध्ये दिसणारा गोठा हा अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे, कारण शेळ्यांना आता चराऊ रानं वगैरे किंवा पडीक हे राहिले नसल्यामुळे प्रत्येकाने आपली शेती पिकाखाली आणल्यामुळे पडीक जमिनींची संख्या कमी झालेली, क्षेत्र कमी झालं असल्यामुळे बंदिस्त शेळीपालन करणे हे फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर वरील चित्रातील ही आकृती खूप खर्चिक जरी असली, यालाच मजले किंवा प्लॅटफॉर्म पद्धत अशी देखील म्हटली जाते. कमी जागेमध्ये जास्त संख्येचे संगोपन करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. तसेच जास्त दलदलीच्या ठिकाणी, जास्त पावसाळा प्रदेशामध्ये किंवा कोकणी भागामध्ये पाऊस जास्त आहे त्या ठिकाणी अशा टाईपचे किंवा अशा प्रकारच्या गोठ्यांची निर्मिती करताना दिसत आहेत. याला खर्च जरी जास्त येत असला तरी प्युअर ब्रीड निर्मितीसाठी या गोठ्यांचा फार आणि चांगला उपयोग होताना दिसत आहे. तसेच बघा, या ठिकाणचा जो फोटोग्राफ्स दिसतोय तर बऱ्याच वेळा असं असतं की घाणीच्या संपर्कात आल्यानेच रोगाची लागण होत असते. त्यामुळे अशी घाण वाहून नेलेल्या ठिकाणी किंवा गटारच्या बाजूने शेळ्या फिरवू नये
हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या शेळ्यावरती किंवा आरोग्यावरती खर्च होऊ शकतो. वरील चित्रामध्ये दिसणारी आकृती ही जमिनीपासून साधारणतः एक 5 फूट उंचावर प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि त्यामध्ये शेळ्यांसाठी निवाऱ्याची सोय केलेली आहे. खाली जास्त दलदल असल्यामुळे जास्त पावसाळी प्रदेशामध्ये या पद्धतीचा गोठा तयार करावा लागतोय. जास्त ऊन आत येत असेल तर निळ्या रंगाची ताडपत्री त्यासाठी उपयोग करावायचे आहे. पाऊस जास्त असेल तर ताडपत्रीच्या सहाय्याने जाळी झाकून आतमध्ये पाणी येणार नाही अशी सोय करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गोठा उंचावर असल्याने खाली पडलेल्या लेंड्या एकत्र किंवा गोळा करून त्याचा विक्री करण्यासाठी सोपे होताना दिसत आहे. आणि लघवी आणि लेंड्या जास्त अंतरावर खाली असल्याने शेळ्यांचे आरोग्य चांगले होताना दिसत आहे. शेळीपालनाची सुरुवात ही 1 अंकी संख्येपासून सुरुवात करावी, म्हणजेच 9 शेळ्यांनी 1 बोकड. तर वरील आकृतीमध्ये असे दिसून येते की कमी खर्चामध्ये एक छान गव्हाण तयार केलेले आहे शेळ्यांच्या उंचीच्या प्रमाणामध्ये आणि त्यांना त्यातमध्ये खायला खाद्य गवत वैरण टाकलेले आहे आणि शेळ्या आवडीने खाताना दिसत आहेत. याच्यासाठी खर्च देखील कमी होताना दिसत आहे. आणि वरील चित्रामध्ये दिसणारा गोठा हा अतिशय खूप सुंदर इन्व्हेस्टमेंट केलेला असून पण स्वच्छता कमी होत असल्याने गलिच्छपणा वाढलेला दिसतोय. त्याचबरोबर वरील फोटोमध्ये दिसणाऱ्या शेळ्या ही मैदानात बसल्यासारख्या बसलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी गोचिड व गोमाशांचे लागण होताना दिसते. तर असा पृष्ठभाग नसावा, कारण पृष्ठभागाला तुम्ही कॉन्क्रीट किंवा फरशी टाकणे किंवा फरशी सोय करणे हे गरजेचे असते. त्यामुळे औषधावरील खर्च कमी होऊ शकतो. तसेच स्वच्छता करण्यासाठी लेंडा एकत्र करण्यासाठी फायदेशीर होऊ शकते. त्याचबरोबर शेळ्या जर मातीमध्ये बसायला लागल्या तर गोचिड व ची लागण होणे साहजिक असते. त्यामुळे पृष्ठभाग हा चकचकीत किंवा गुळगुळीत असणं गरजेचे आहे. वरील फोटोग्राफ्समध्ये दिसते अशा टाईपची गोठ्याची पृष्ठभाग नसावा, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर गोठ्यातील स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. वरील फोटोग्राफ्स हे 2 कप्पे दिसत आहेत. डाव्या कप्प्यामध्ये शेळीच्या समोर खाद्य किंवा खुराक काहीतरी वैरण ठेवलेले आहे आणि
पाठीमागे पाण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे जर लेंड्या टाकायला लागले तर ते पाण्यामध्ये पडू शकतात. उजव्या फोटोग्राफ्समध्ये खाली लेंड्यांची स्वच्छता केलेली दिसत नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्या शेळीची प्रकृती अतिशय बिकट झालेली दिसते. त्यामुळे जर उंचावर खाद्य आणि पाण्याची सोय केली तर त्याला लेंड्या लगवीचा वास लागत नाही. अशा प्रकारची सोय करावी. वरील फोटोग्राफ्समध्ये दिसते अशी स्वच्छता किंवा येथे स्वच्छता करण्याची गरज आहे. वरील आकृतीमध्ये फोटोग्राफ्समध्ये दिसणाऱ्या शेळ्या ह्या अतिशय तंदुरुस्त आणि स्वच्छ, सुंदर आणि प्रत्येकाला हव्याशा वाटणाऱ्या दिसत आहेत. या फोटोग्राफ्समध्ये पहा, काही मंडळी व्यवसाय समजून घेण्यासाठी या ठिकाणी भेट देत आहेत. तर असेच आपण ट्रेनिंगचे कॅम्प देखील अरेंज करून एका दिवसाला काही चार्जेस किंवा काही तासाला काही चार्जेस लावून 10-10 लोकांचे ग्रुप तयार करून त्यांना मार्गदर्शन केल्याने एक रोजीरोटीचा प्रश्न देखील होऊन जाईल. अशा पद्धतीची घरांची रचना ही करणे गरजेचे आहे. वरील फोटोग्राफ्स म्हणजे भिंतींना भेगा पडलेल्या आहेत, भिंती जुन्या झालेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी गोचडांना, ओवालिका, पिसा, माशा यांना लपण्यासाठी चान्स मिळतोय आणि शेळ्यांचं आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे भिंती देखील काही उंचीवर असाव्यात आणि त्या गुळगुळीत केलेल्या किंवा प्लॅस्टर केलेल्या असाव्या, वर त्यांना जाळी लावलेली असावी. अशा प्रकारे शेळ्यांच्या घरांचा अभ्यास आपण करू शकतो. यातील जे घर आपल्याला चांगले वाटले, आवडले, तुम्ही त्या घराचा अवलंब करून आपल्या गोठ्यातील शेळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास तुम्हाला मदत होईल. अशा प्रकारे आपणास आणखी नवनवीन आणि कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आज या वेबिनारमध्ये सर्व शास्त्रज्ञ, शेळीपालक, मित्रमैत्रिणी, शेतकरी आणि आयोजक यांनी ही संधी माझ्यासाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.